जयंती उत्सव निमित्ताने जबरदस्तीने पावती करून पैसे देण्यास धमकी देणाऱ्या मंडळाचे पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल. जयंती उत्सवाच्या अनुषंगाने 70 फूट रोडवरील समर्थ ज्वेलर्सचे मालक श्री अमीन शेख हे दुकानी असताना छत्रपती शाहू महाराज मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था हुडको नंबर 3 कुमटा नाका सोलापूरचे पदाधिकारी राम जाधव सोबत इतर 2 लोक हे त्यांच्या दुकानी गेले व त्यांनी मी एन भाईचे नागेश प्रकाश इंगळे वतीने वर्गणीची पावती देण्याकरिता आलो आहे असे म्हणून ₹2000 रकमेची पावती त्यांच्याकडे दिली. त्यावेळी दुकान मालक यांनी आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी आमच्या असोसिएशनकडे वर्गणी जमा केलेली आहे, तुम्ही त्यांच्याकडून वर्गणी घ्या किंवा त्यांच्याशी फोनवर बोला असे म्हणाले असता राम जाधव यांनी मी कोणाशी फोनवर बोलणार नाही, तुम्हाला जयंतीची वर्गणी द्यावीच लागेल, तुमच्या अध्यक्षाला एन भाईकडे पाठवून द्या, ही पावती तुम्हाला घ्यावीच लागेल असे म्हणून सदर पावती मालक अमीन शेख यांना देऊन निघून गेले आहे. सदर घटनेबाबत व्यापारी असोसिएशन यांनी तक्रार दिल्याने इसम नामे राम अशोक जाधव नागेश प्रकाश इंगळे एन भाई यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 266/2024 भादवी कलम 385 34 प्रमाणे दिनांक 12/4/2024 रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील आरोपी नामे नागेश प्रकाश इंगळे एन भाई हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील गंभीर स्वरूपाचे 4 गुन्हे दाखल असून त्यास माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी सन 2019 साली 1 वर्षाकरिता स्थानबद्ध केले होते. तसेच सन 2021 साली त्यास 1 वर्षाकरिता सोलापूर शहर हद्दीतून तडीपार देखील करण्यात आले आहे. असे गुंड मंडळात सामील करून त्यांच्याकरवी जयंती उत्सव वर्गणी ही जबरदस्तीने खंडणीच्या स्वरूपात घेत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत. या प्रकाराचे वारंवार होणाऱ्या घटनेवर प्रतिबंध होणे, सर्व मंडळांना जयंती उत्सवाच्या किंवा आगामी कोणत्याही उत्सवाच्या अनुषंगाने जनतेकडून अशा प्रकारे वर्गणी वसुली न करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी आवाहन केले असून सर्व मंडळाकडे व मंडळाचे पदाधिकाऱ्यांच्या हालचालीवर पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवत आहे. अशा प्रकारे जबरदस्तीने धमकावून वर्गणी मागितल्यास पोलीस प्रशासनाकडून त्वरित कारवाई करण्यात येईल. तरी जनतेने तातडीने पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.